पूर्णपणे AI तंत्रज्ञान आधारित ऊस या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपल्याला प्रात्यक्षिक लाईव्ह डेमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्यांचं असं मत आहे की AI तंत्रज्ञानाचा वापर केल्याने खत औषधाचं प्रमाण आपल्याला कमी करता येतं, तसेच की ऊसाचं उत्पादन एकरी 150 टनापेक्षा जास्त आपल्याला घेता येतं। तर आपण AI तंत्रज्ञान आधारित हा ऊस नक्की बारामती कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन पहा। तसेच आपल्या चॅनलवरील माहिती आपल्याला जर आवडत असेल तर आपण नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा। राहुल मराठी व्लॉग AI तंत्रज्ञान आधारित ऊस आपण पाहिलेला आहे। आता आपण प्रदर्शनाच्या पुढील टप्प्यामध्ये जाणार आहे। तर या ठिकाणी शेतीमधील विविध टाकाऊ पदार्थ जाळण्यासाठी यासाठी एक यंत्र आपल्याला दाखवण्यात येत आहे की टोरिफिकेशन बॉयलर याच्या आधारे शेतातील विविध घटकाला आपण जाळू शकतो। टप्प्यामध्ये येथे रसवंती गृह, पाण्याची व्यवस्था आणि समोर आपल्याला प्रदर्शनाची जी बिल्डिंग, प्रशासकीय इमारत आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच या ठिकाणी जैविक प्रयोगशाळा, माती परीक्षण प्रयोगशाळा आणि हरितगृह तसेच स्वयंचलित ठिबक यंत्रणा यासारखे घटक माळेगाव कृषी विकास केंद्राचे, कृषी विज्ञान केंद्राचे आहेत। तर आपण समोर प्रिसिजन ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही थेऊरची जी नर्सरी आहे यांची फुलपिक आपण पाहतात। या ठिकाणी शेवंतीसारखे विविध नवीन व्हरायटीज आपल्याला पाहता येत आहेत की शंका व्हाईट, तसेच भाग्यश्री पिंक, कबूतर व्हाईट, भाग्यश्री प्लस, आदिती व्हाईट, भाग्यश्री पिंक, मेघना ऑरेंज, शंका व्हाईट आणि शंका व्हाईट, तसेच विविध फुलपिके आणि फुलपिकांची माहिती या ठिकाणी आपल्याला घेता येत आहे। हे समोर जे आपण पाहतात की आदिती व्हाईट, आदिती येलो, आदिती पर्पल, शर्वरी पर्पल, तसेच यासारखी विविध भाजीपाला पिकं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। फुलपिके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी या प्रदर्शनाच्या पुढील टप्प्यात प्रशासकीय इमारतीजवळ अत्यंत सुंदर पद्धतीने सजावट करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांची ओळख म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचा जुना नांगर आपल्याला ठेवण्यात आलेला आहे। तरी आपण या ठिकाणी पाहू शकता। प्रदर्शनाच्या पुढील टप्प्यामध्ये प्रवेश करत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण आता AI तंत्रज्ञान आधारित विविध भाजीपाला पिके, तसेच ऊस शेती, तसेच केळी पिके यासारख्या विविध पिकांची माहिती आपण घेतलेली आहे आणि आता आपण प्रदर्शनाच्या पुढील टप्प्यामध्ये प्रवेश करत आहे। तर आपल्याला ज्या शेतकऱ्यांना AI तंत्रज्ञान आधारित शेती आवडत असेल तर त्यांनी आपल्या या कमेंटमध्ये AI तंत्रज्ञान असं टाईप करा। तसेच जर आपल्या चॅनलवरील विविध शेतीविषयक माहिती आपल्याला जर आवडत असेल तर कृपया आपणही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। तरी या ठिकाणी आपण पाहू शकता की विविध शेतकरी या ठिकाणी हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले आहेत। पलीकडे आपण पाहू शकता की हॉर्स राईड ही आपल्याला पाहायला मिळत आहे। तर पुढील भागात आपण हॉर्स राईडही पाहणार आहोत। प्रदर्शन पाहून खरंच मनाला आनंद झाला। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हे अतिशय चांगलं असं प्रदर्शन आहे। यातून शेतकऱ्याला चांगलं मार्गदर्शन होते। त्यांच्या शेती उत्पन्नात यामुळे नवीन नवीन प्रयोग केल्यामुळे भर पडू शकते असा विश्वास वाटतो। प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष डेमो। शेतकरी मित्रांनो, आपण पाहतात की या बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये आजच्या या प्रदर्शनामध्ये विविध शेतकऱ्यांनी यामध्ये भाग घेतला। तर माझ्या पाठीमागे जे शेतकऱ्यांचा ग्रुप आहे हा बुलढाणा जिल्ह्यातून या ठिकाणी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना की पारंपरिक शेतीतून आधुनिक शेतीकडे जाण्याची इच्छा असते आणि काहीतरी आपल्या शेतीमध्ये व्यावसायिक स्वरूपाचा बदल व्हावा असा प्रयत्न जर करायचा असेल तर ते शेतकरी या प्रदर्शनासाठी नक्की भेट देतात। तर कृपया प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे की हे जे शेतकऱ्यांचा ग्रुप आहेत यामध्ये बरेचसे वयस्कर अनुभवी शेतकरी आहेत। तर ते पारंपरिक शेती सोडून वैज्ञानिक आणि आधुनिक शेतीकडे वळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्याकडून आपण एवढ्या लांबून जर या बारामतीमध्ये ते शेतकरी या ठिकाणी येऊन हे शेतीचं प्रदर्शन पाहून आपल्या शेतीमध्ये काही बदल करू इच्छित असेल तर आपल्या पुण्यामधील तसेच इतर जवळच्या भागातील शेतकरी
काही थोड्या कमी प्रमाणात या ठिकाणी भेट दिलेले दिसत आहेत. तर त्यांनी कृपया या शेतकऱ्यांकडून काहीतरी आदर्श घेऊन आपणही या प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि आपल्या शेतीमध्ये काहीतरी बदल व्हावा असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटावं आणि पारंपरिक शेतीचं स्वरूप सोडून व्यावसायिक शेतीकडे प्रत्येक शेतकऱ्याने वळलं पाहिजे. यासाठीच राहुल मराठी व्लॉगचा हा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण आता प्रदर्शनाच्या पुढील टप्प्यामध्ये प्रवेश करत आहे. या ठिकाणी माती परीक्षण प्रयोगशाळा तसेच सेडनेट हाऊस यासारख्या विविध प्रदर्शनाचा भाग आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण प्रदर्शनाच्या पुढील टप्प्यामध्ये आलेलो आहोत की आर्किड पीक मातीविना शेती पीक प्रात्यक्षिक, मिलेट भरड धान्य दालन कंपनी पीक प्रात्यक्षिक यासारख्या विविध शेती प्रात्यक्षिक डेमोंचा आपण या ठिकाणी माहिती थोडक्यात पाहू. तर आपल्याला समोर जे दिसत आहे ते शेडनेटच्या आधारे मातीविना पीक हे यामध्ये करण्यात आलेलं आहे. तर हे समोर शिप्पो कंपनीचा शेततळ्याचा कागद अशोका एंटरप्राइजेस यांनी समोरचा स्टॉल लावलेला आहे आणि समोर आपण पाहत आहात की शेततळ्यामध्ये या कागदाचे प्रात्यक्षिक आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. तर आपण समोर पाहत आहात की मिलेट भरड धान्य दालन, अल्पोपहार दालन, हिरकणी कक्ष आणि प्रथमोपचार कक्ष या ठिकाणी आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता की भरड धान्य दालन आहे. यामध्ये भरड धान्यावर आधारित पदार्थ तयार केलेले आहेत. तसेच शेतकरी नारी यांच्या थीमवर आधारित एक हे दाखवण्यात आलेलं आहे. तर समोर पाहतात की माळेगाव कृषी विज्ञान केंद्राचे शेतकरी निवास अतिथीगृह या ठिकाणी आहे की ज्यावेळी शेतकरी ते ट्रेनिंगसाठी येत असतात त्या ठिकाणी शेतकऱ्यांना राहण्यासाठी या ठिकाणी अतिथी निवासाची सोय केलेली आहे आणि त्यामध्ये अगोदर नोंदणी करावी लागते. तर मित्रांनो, कंपनी प्रात्यक्षिक आप्पासाहेब पवार कृषी तंत्रज्ञान दालन 1, दालन 2, भीमथडी जत्रा खावगल्ली, आप्पासाहेब पवार तंत्रज्ञान दालन 3, 2 आणि पशुपक्षी प्रदर्शन या ठिकाणी पुढील प्रदर्शनाच्या टप्प्यामध्ये आहे. मित्रांनो, हे प्रतिभा बायोटेक कंपनीने आपल्या खतांच्या आधारावर तयार केलेले आणि हे फुल पिकाचे डेमो आहे. नमस्कार. तर तसेच या ठिकाणी प्रतिभा बायोटेकचे तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी 5 प्रकारच्या 5 कलरच्या मकाचे पिकाचे आपल्याला डेमो दाखवण्यात आलेले आहेत. तसेच या ठिकाणी ॲग्रोस्टार कंपनीने आपल्या खतांचा वापर करून जे लाईव्ह पिकाचे डेमो या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. तर आपल्याला असेच लाईव्ह डेमो पुढेही दाखवणार आहेत. तर आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. या आर्डोर सीड्स या कंपनीने हे झेंडू, पिवळा झेंडू आणि विविध भाजीपाला पिके यांचंही हे दालन या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये क्रिस्टल कंपनीची बाजरी आणि मका तसेच डेरी ग्रीन हायब्रिड ज्वारी या पिकाबद्दल माहिती घेतली. अत्यंत उत्कृष्टपणे शेतकऱ्याच्या फायद्याची ही पिकं या कंपनीने शेतकऱ्यासाठी वाण तयार केलेले आहे. अतिशय सुंदर पद्धतीने शेतकऱ्यांना या पिकामधून फायदा होऊ शकतो. तर आपल्याला अधिक माहितीसाठी या क्रिस्टल कंपनीच्या पिकाविषयी आपल्या जवळच्या कृषी केंद्रामध्ये चौकशी करा. समोर पाहतात नामदेव उमाजी ॲग्रीटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विविध फुलपिकाचे वाण या ठिकाणी त्यांनी डेमोसाठी ठेवलेले आहे. तसेच या ठिकाणी देहात बीज से बाजार तक या कंपनीच्या खतांबद्दल लाईव्ह डेमो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. तरी समोर विरद केमिकल्स अँड फर्टिलायझर इंडस्ट्रीज यांनी आपल्या केळी तसेच ऊस पिकावर लाईव्ह डेमो या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी आपण पाहू शकता विगर कंपनीच्या घर बनवलेलं आहे. बघितले पेंट पण बनवलेलं विगर कंपनीच्या प्रात्यक्षिकाचे लाईव्ह डेमो या ठिकाणी आपल्याला पाहू शकता. या ठिकाणी आपण पाहू शकता की विगर कंपनीचे टोमॅटो, गहू तसेच वेगवेगळ्या किसानो की पहिली पसंत या थीम खाली यांनी या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये लाईव्ह प्रात्यक्षिक डेमो या पिकाचे या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. तरी या ठिकाणी युवा शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भरभरून असा प्रतिसाद आपल्याला दिलेला दिसत आहे. भविष्यात मित्रांनो, विगर कंपनीने
आपल्या पीक प्रत्यक्षिकामधनं मकाच्या कणसातनं एक सुंदर घर हाऊस आणि या ठिकाणी महादेवाची महाकाल पिंड तसेच पलीकडे भात शेतीच्या माध्यमातून सुंदर असं घर साकारलेलं आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना सेल्फीसाठी हा पॉईंट अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी यांनी बनवलेला आहे आणि या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात व्हिजिट देत आहे. तर विगर कंपनीच्या ही गहू, चायनीज पद्धतीची मका यासारख्या वाहनांचं इथे या ठिकाणी आपण प्रात्यक्षिक पाहू शकतो. या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरभरून असा प्रतिसाद आपल्याला पाहता येतोय. तर या ठिकाणी प्लांटो कृषी तंत्र वापरून कांदा पीक या ठिकाणी घेतण्यात आलेलं आहे. तसेच या ठिकाणी प्लांटो कृषी तंत्र वापरून ऊस पीक हे या ठिकाणी लाईव्ह डेमो आपल्याला पाहता येतो. अत्यंत सुंदर पद्धतीने या ऊसाची लागवड प्लांटो कृषी तंत्र वापरून करण्यात आलेली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना आकर्षित करत आहे असे सुंदर सुंदर प्लॉट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर आपण समोर पाहू शकता सिजंटा कंपनीचे विविध लाईव्ह डेमो आपल्याला या ठिकाणी पाहता येत आहेत. तर सिजंटा कंपनीने विविध पिकांचे भाजीपाला पिकं तसेच गवत पिकं यासारखे लाईव्ह डेमो आपल्या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर आपण समोर पाहू शकता की शेती सापळे म्हणजे चिक्कू कंपनीने शेती सापळे जे तयार केलेले आहेत त्याचा हा स्टॉल या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. तर यारा फर्टिलायझर कंपनीने ऊस आधारित लाईव्ह डेमो आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. तसेच RNS यांनी आपल्या तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी केळीची बाग लावलेली आहे. तर अतिशय सुंदर पद्धतीने शेतकऱ्यांना आकर्षित करणारे असे सुंदर बावले या ठिकाणी माणसांनी साकारलेले आहेत. तर महादन कंपनीने या बावल्यांच्या माध्यमातून जाहिरात केलेली आहे. समोर पाहतात की महादन ॲग्रीटेक लिमिटेड या कंपनीने आपले पिकाचे लाईव्ह डेमो या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. तर आपण पाहू शकता की समोर या ठिकाणी क्रॉपटेक खत वापरून हा कांदा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. तर यामध्ये क्रॉपटेक पद्धतीने लावलेला कांदा आणि इकडे शेतकरी पद्धतीने लावलेला कांदा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, स्मार्ट शेती जर करायची असेल, आधुनिक पद्धतीने शेती करायची असेल तर विविध तंत्रज्ञानाचा आधार घेऊन या पद्धतीने आपण शेती करावी. ह्या क्रॉपटेक पद्धतीने साकारलेला कांदा आहे आणि आपण पलीकडे पाहिलं तो स्मार्ट ते शेतकरी पद्धतीने साकारलेला कांदा आहे. तर आपण या महादन कंपनीच्या विविध प्लॉटला व्हिजिट दिलेले आहे. मित्रांनो, महादन कंपनीने विविध प्लॉट शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूपात सादर केलेले आहेत. हे महादन कंपनीचे प्रतिनिधी आपल्याला या प्लॉटबद्दल या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. तर आपण समोर पाहू शकता की क्रॉपटेक पद्धतीने घेतलेला ऊस आणि इकडे शेतकरी पद्धतीने साकारलेला ऊस यामध्ये भरपूर अशा प्रमाणात फरक आहे. तर मित्रांनो, आधुनिक शेती करत असताना शेतीतंत्र व्यवस्थित समजावून घेतलं पाहिजे आणि त्या आधारे शेती केली पाहिजे. तर हा महादन कंपनीने क्रॉपटेक खताचा वापर करून घेतलेला टोमॅटोचा प्लॉट आणि इकडे शेतकरी पद्धतीने साकारलेलं टोमॅटोचं प्लॉट तसेच मिरचीचे प्लॉट त्याच पद्धतीने येथे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष डेमो सहित घेतलेले आहेत. तर या ठिकाणी केळी पिकाचंही तशीच माहिती या ठिकाणी आपल्याला भेटत आहे. तर समोर आपण पाहू शकता शेतकऱ्यांच्या दुग्धवाढीसाठी आणि दुग्ध व्यवसायासाठी आधारित मका तसेच उत्पन्नाचे साधन म्हणून मकाचं पीकही त्याच पद्धतीने या ठिकाणी घेतलेलं आहे. तर या ठिकाणी कोबी पिकाची लागवड शेतकरी पद्धत आणि क्रॉपटेक पद्धतीने या ठिकाणी महादन कंपनीने दाखवलेले आहे. तर आपण या शेती तंत्राचा नक्की वापर करा. तर मित्रांनो, सिंडिका प्रात्यक्षिक क्षेत्र ऊस पिकातील उत्कृष्ट तणनाशक याविषयी आपल्याला या ठिकाणी लाईव्ह डेमो दाखवण्यात आलेला आहे. सिंडिका कंपनीचे प्रतिनिधी आपल्या लवाळा स्पेशल तणनाशक यांची जाहिरात या ठिकाणी करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, या प्रदर्शनातून विविध माहिती घेण्यासारखी आहे. तरी आपण या प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि शेतीविषयक माहितीची नॉलेज आपले वाढवण्यासाठी या प्रदर्शनाला भेट द्या. तसेच या चॅनलवरील विविध माहिती आपल्याला आवडली तर नक्की सबस्क्राईब करा. हे धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांनी मिरची तसेच विविध भाजीपाला पिके या आधारित डेमो आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर या ठिकाणी सिजंटा कंपनीचे डेमो दाखवलेले आहेत. तसेच कलर्स सीड प्रायव्हेट लिमिटेड यांनी वेलवर्गीय भाजीपाला तसेच कांदा यासारख्या पिकांचे प्रात्यक्षिक साकार केलेले आहेत. तर या प्रतिनिधींनी मिरच्यांची माळ गळ्यामध्ये घालून शेतकऱ्यांना आकर्षित असं ही केलेलं आहे.